नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SYBSCच्या उपयोजित मराठी या पेपरचा आपण अभ्यास करीत आहोत. रयत शिक्षण संस्थेचं राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर अहमदनगर. मी डॉक्टर राजेंद्र बावळे, मराठी विभाग या ठिकाणी कार्यरत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण घटक 1चा विचार केला. त्या घटकामध्ये आपण एकंदरीत 3 ते 4 प्रकरणाचा अभ्यास केला. भाषा, जीवन व्यवहार, अर्जलेखन, स्वपरिचय, संगणकीय अर्जलेखन अशा या एका घटकांमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारांचा विचार केल्यानंतर आपल्याला आता प्रसारमाध्यमांसाठी लेखन या दुसऱ्या घटकांकडे वळावयाचे आहे. दुसऱ्या घटकामध्ये एकंदरीत आपल्याला 4 ते 5 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये वृत्तपत्रासाठी लेख, नभोवाणीसाठी भाषण, दूरदर्शनसाठी किंवा दूरचित्रवाणीसाठी माहितीपट लेखन, ब्लॉग लेखन, नवसमाज माध्यमांसाठी फेसबुक, ट्विटर या प्रकरणाचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे. तर आपण आता दुसऱ्या घटकाला या ठिकाणी सुरुवात करू. दुसरा घटक म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी लेखन हा आहे. आता यामध्ये वृत्तपत्र लेख किंवा वृत्तपत्रीय लेखन हा प्रकरण आपल्याला या ठिकाणी आता अभ्यासायचं आहे. आता प्रथमतः आपण वृत्तपत्राच्या काही म्हणजे गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेऊ. आता वृत्तपत्रात लेखन करणं ही सामान्य बाब नाही. आजकाल डिजिटल युगामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही कोणत्याही विषयावर लेख लिहू शकतो. हे खरे असले तरी वृत्तपत्रात लेख लिहिणे आजही प्रतिष्ठेचे मानले जाते. वृत्तपत्राच्या संपादकांना अनेक प्रकारचे लेख हे नेहमीच अनेक लेखकांकडून पाठवले जात असतात. त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या विविध लेखांची संख्या भरपूर असते. तरीही त्यातील अत्यंत योग्य, अभ्यासपूर्ण अशा लेखाची निवड करून संपादक आपल्या वृत्तपत्रात तो लेख प्रसिद्ध करत असतो. त्यामुळे आजही वृत्तपत्रात लेख लिहिणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आता वृत्तपत्रीय लेखांनी तसं पाहिलं तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आपल्याला आढळतं. महात्मा ज्योतिबा फुले असतील, गोपाळ आगरकर असतील किंवा बाळशास्त्री जांभेकर असतील, लोकमान्य टिळक असतील, लोकहितवादी असतील, यांच्यापासून ही जी सुरू झालेली परंपरा आहे ती निश्चितच प्रबोधनाच्या काळात महत्त्वाचं कार्य करून गेली. निबंधमालाकार चिपळूणकर यांनी तर त्यांच्या नियतकालिकेतून लेखांच्या विषयाची विविधता जोपासलेली आढळते. विविध विषयावर लेख लिहून तत्कालीन जनतेचं त्यांनी फार मोठं प्रबोधन केलेलं आपल्याला आढळतं. आता वर्तमानपत्रातून आजूबाजूच्या जगातल्या विविध घटना व घडामोडी सतत वाचकांच्या समोर येत असतात. या घडामोडीमधूनच वृत्तपत्रीय लेखांसाठी आपल्याला विषय मिळत असतात. आता विविध लेख, अग्रलेख, माहितीपर लेखन, वृत्तपत्रातील विविध स्तंभ, सदरे हे ज्ञान, प्रबोधन आणि माहिती देत असतात. आता भारतीय परंपरेमध्ये आधुनिक काळात वृत्तपत्रांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. कारण याच काळामध्ये अनेक वृत्तपत्रांनी समाज मनाला प्रबोधित केलेलं आहे. स्वातंत्र्याची ज्योत त्यांनी मनामध्ये पेटवली. समाज सुधारकांचे जे काय म्हणणे ते सामान्य ज्या तळागाळापर्यंत पोहोचवलं. त्यामुळं समाज सुधारणेची जी चळवळ आहे ही चळवळ सक्षम बनू शकली. आता वृत्तपत्रांना आपल्या लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणून ओळखलं जातं. कारण वृत्तपत्रांची प्रभावक्षमता ही मोठी असते. सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून त्याला विशिष्ट विषयाच्या बाबतीत जागरूक करण्याचं कार्य वृत्तपत्र करीत असतात. त्यामुळे या माध्यमाचे महत्त्व अधोरेखित होते. अनेक लोकांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून मनोरंजन आणि मनोरंजनातून प्रबोधन अशा प्रकारचं कार्य केलेलं दिसतं. रोज अनेकविध विषयावर प्रसिद्ध होणारे लेख हे त्या विषयाच्या संदर्भात
महत्त्वाची माहिती देणारे असतात. त्यामुळे वाचकांनाही विषयाची विविधता मिळत असते आणि अनेक विषयांच्या संदर्भात महत्त्वाची माहितीसुद्धा या लेखांच्या आधारे मिळते. सार्वजनिक लढ्याचे महत्त्वाचे हत्यार म्हणून वृत्तपत्राचा आपल्या इतिहासात वापर केलेला दिसतो. महात्मा फुल्यांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांनी वृत्तपत्रांना समाजमन प्रबोधनाचे माध्यम म्हणून वापरले. देशाचा किंवा समाजाचा सामाजिक, राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रांची स्वतंत्रता ही फार महत्त्वाची असते. वृत्तपत्रातील लेख हे कार्य अगदी सहजपणे करू शकतात. आता वृत्तपत्रीय लेख यावर आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. वृत्तपत्रीय लेखनाला धावपळीचं साहित्य असं म्हटलं गेलं आहे. असे असले तरी तेच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत असते. हे लेखन धावपळीचे किंवा तातडीचे असल्यामुळे येथे अचूकपणाला महत्त्व आहे. मुख्य म्हणजे तेथे सर्व लेखन घटितांवर अवलंबून असल्यामुळे कल्पकता किंवा प्रतिभा यांना विशेष वाव नसतो. वृत्तपत्रात लिहिण्यात येणाऱ्या लेखांचे प्रयोजन व त्याची तात्कालिकता, त्यातून त्याची शैली घडत असते आणि या सर्वांमधून वृत्तपत्रीय परिभाषा ही तयार होत असते. ही परिभाषा कोणत्याही वृत्तपत्राचा अविभाज्य भाग बनते. त्यामुळे लेखनात शब्दाचे साचे तयार होऊन तोचपणा येतो हे खरे. पण त्या वृत्तपत्रांची शैली परिचित असलेला वाचक वर्गही असतो. त्याला त्या शैलीची सवय ही जडलेली असते. वृत्तपत्रीय लेखनाचे ढोबळमानाने 3 भाग पडतात. एक बातमी, अग्रलेख, लेख. लेख म्हणजेच फीचर. लेखामुळे वाचक बातमीचा आस्वाद घेऊ शकतो, कारण बातमीत नसणारा भावनिक गुणांक लेखात आलेला असतो. महिनापूर्वी घडलेल्या एखाद्या घटनेवरही भाष्य करीत त्याचा संदर्भ काल घडलेल्या घटनेला देऊन भविष्यात त्या संदर्भात घडणाऱ्या घटनेबद्दलचे अंदाज वर्तवणे हा भाग लेखांमध्ये येतो. वाचकाला केवळ ज्ञान आणि माहिती देऊन भागत नाही, आपल्या भावनांची दखल आणि समाधानही वाचकांना अपेक्षित असते. म्हणून घटितांचा भावनाशी मेळ घालून हे लेख लिहिले जातात. एकंदरीत लेखाचे प्रकार हे आपल्याला सांगता येतील. आता यामध्ये पहिला लेखाचा प्रकार आहे तो वृत्तलेख. एखाद्या बातमीवर आधारित हा लेख असतो. म्हणजेच या लेखामध्ये बातमीवर विस्ताराने संदर्भासह विवेचन केलेलं असतं. त्याला वृत्तलेख असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे तो लोकरुची वार्ता. आता सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी, भावभावनांशी नाते सांगणारा कोणताही विषय म्हणजे लोकरुची वार्ता होय. तिसरा प्रकार जो आहे तो हलके फुलके आणि गमतीशीर लेख. आता वर्तमानपत्रातून सद्यस्थितीवर केलेले उपहासपूर्ण, मार्मिक, विनोदी लेख या प्रकारात मोडतात. जर तुम्ही दैनिक सकाळ वाचत असाल तर दैनिक सकाळमध्ये रोज टिंगटॉंग नावाचं एक सदर येतं. त्याच्यावर अशा सद्यस्थितीवर उपहासपूर्ण, मार्मिक, विनोदी लेख ते लिहिलेले असतात. ब्रिटिश नंदी या टोपण नावाने हे लेख लिहिलेले असतात. आता चौथा प्रकार आहे तो व्यक्तिचित्रणात्मक लेख. आता विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कर्तृत्वाचं दर्शन घडवण्यासाठी असे लेख प्रसंगानुसार लिहिले जातात. तसेच प्रत्यक्ष मुलाखतीवरही आधारित लेख लिहिले जातात. आपण बघतो जे भारतीय समाजसुधारक आहेत किंवा ज्यांनी फार मोठं या समाजाला, देशाला योगदान दिलेलं आहे, अशा थोरामोठ्यांच्या जयंती पुण्यतिथीबद्दल सुद्धा व्यक्तिचित्रणात्मक लेख या वृत्तपत्रातनं वेगवेगळ्या पुरवण्यांमधून लेख लिहिलेले असतात. पाचवा जो प्रकार आहे तो प्रासंगिक लेख. आता हे लेख प्रसंगानुसार लिहिलेले असतात आणि असे लेख हे वर्तमानपत्रात येत असतात. सहावा जो आहे तो दुर्घटनेच्या परिपाकाची कथा. यामध्ये काय येतं तर भूकंप, महापूर, विमान यासारख्या दुर्घटनाची माहिती या लेखामध्ये दिसून येते. उदाहरणार्थ यदाकदाचित कुठे माळींसारखी घटना, सुनामी लाटेसारखी घटना, किल्लारी भूकंपासारखी घटना, अशी जर घटना घडली, ही जर किंवा अतिवृष्टी कोल्हापूर, सांगली या किंवा मुंबई या भागामधली अतिवृष्टी या ठिकाणी किंवा फार मोठा पाऊस, म्हणजे हे एक नैसर्गिक संकट आहे. म्हणजे अशी जर दुर्घटना घडली तर त्याच्या परिपाकाची कथा यावर सुद्धा वर्तमानपत्रात लेख हे येत असतात. आणि पुढचा जो
प्रकार आहे तो लेख. आता ह्या वृत्तपत्रावर आधारित लिखाण म्हणजे लेख होय. केवळ बातमीने वाचक समाधानी होणार नाही, तर त्याला अधिक माहिती देण्याची गरज असते. जेव्हा वृत्तपत्रांना वाटते त्यावेळी हे लेख लिहिले जातात. 8वा आहे तो वृत्तपत्रीय लेख. आता वृत्तपत्रीय लेखाला धावपळीचे साहित्य असे म्हटले जाते. असे असले तरी तेच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत असतात. हे लेख धावपळीचे किंवा तातडीचे असल्याने अचूकपणाला महत्त्व असते. आणि सगळ्यात शेवटचा 9वा म्हणजे अग्रलेख. एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण घटनेचे किंवा घडामोडीचे महत्त्व वाचकांना मोजक्या, तर्कशुद्ध, विश्लेषणात्मक आणि प्रभावी पद्धतीने शब्दातून मांडून दाखवणारा मजकूर म्हणजे अग्रलेख असं होय. अर्थात हे लेखांचे प्रकार झाले. अशा वेगवेगळ्या प्रकाराने वृत्तपत्रात असे लेख लिहिले जातात. आता या वृत्तलेखनाचे स्वरूप आणि तंत्र हे काय आहे याच्यावर आपण थोडासा विचार करू. आता वृत्तपत्रीय लेख खरोखरच महत्त्वाचे असतात का? सामाजिक व्यवहार, साहित्य, सांस्कृतिक व्यवहार त्याचा काही एक परिणाम होतो का? असे प्रश्न नेहमीच उपस्थित होतात. परंतु या प्रश्नाचे उत्तर अनेक महत्त्वाचे आलेले वृत्तपत्रीय लेख वाचले की आपणास कळते. आता कारण वृत्तपत्रीय लेख हे अत्यंत माहितीपूर्ण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिलेले असतात. त्यामुळे बातमी आणि दृकश्राव्य माध्यमातील माहितीपेक्षा वृत्तपत्रीय लेखातून येणारी माहिती हा एक महत्त्वाचा संदर्भ अथवा दस्तऐवज होऊ शकतो. एखाद्या विषयावरील माहिती सुसूत्रपणे जतन करण्यासाठी किंवा आकलन करण्यासाठी अथवा त्या माहितीचे प्रसारण करण्यासाठी वृत्तपत्रीय लेख महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे अनेकांना एखाद्या विषयाबाबत शास्त्रशुद्ध ज्ञान होत असते. लेखकाचा आत्माविष्कार करणे हे जरी त्यामागील प्रयोजन असले तरी त्यामागे वाचकांना त्या विषयासंदर्भातील अद्ययावत ज्ञान देणे हेही प्रयोजन अत्यंत महत्त्वाचे आणि लक्षात घेण्यासारखे आहे. कारण अनेकदा लेखकांजवळ विविध लेखाचे विषय समोर असतात, परंतु त्या विषयासंदर्भात माहिती अथवा वाचन नसल्यामुळे अनेक लेख वाचनात येत नाहीत. परंतु विशिष्ट विषयासंदर्भातील वाचन, श्रवण, मनन, चिंतन हे त्या विषयावरील लेख लिहिण्यासाठी सकारात्मक मनोभूमिका तयार करतात. प्रतिपाद्य विषयातील मुद्देसूद मांडणी, शुद्ध लेखन, साधीसोपी भाषाशैली, त्यातील माहितीपरता, संगतवार मांडलेले विचार आणि विवेचनातली सुसूत्रता ही त्या लेखाला अत्यंत महत्त्वाचे बनविते. वृत्तपत्रीय लेखामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर आधारित लेखन असते. त्या विषयाच्या संदर्भात अभ्यास करून त्याची शास्त्रशुद्ध माहिती या लेखांद्वारे देण्याचं लेखकाचं त्या एखाद्या विषयाच्या संदर्भात मतप्रदर्शन करण्याचा हेतू त्यामागे असतो. एखाद्या विषयाच्या संदर्भातील बातमी जेवढी माहिती देऊ शकत नाही तेव्हा वृत्तपत्रीय लेखाचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. त्यामुळे त्या विषयाच्या संदर्भातील वस्तुस्थितीचे आकलन करून घेण्यासाठी वृत्तपत्रीय लेख महत्त्वाचे ठरतात. विविध चालू घडामोडी, ताज्या घटना, नैमित्तिक लेखन हे वृत्तपत्रीय लेखांच्या अंतर्गत येते. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने केलेले विधानही वृत्तपत्रीय लेखाचा विषय होऊ शकते. एकूणच एक सार्वजनिक विचार वृत्तपत्रीय लेखांच्या माध्यमातून वाचाव्यास मिळतो असे म्हणायला हरकत नाही. आता हा लेख कसा असावा याविषयी आपण थोडक्यात विचार करू. आता लेखाच्या विषयाची निवड करत असताना समकालाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे. अधिकांश लोकांना आवड असणाऱ्या अथवा महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयावर आधारित लेख लिहावा. समयसूचकता लेखकाच्या अंगी असावी. पुढील महिन्यात किंवा नजीकच्या भविष्य काळात येणाऱ्या एखाद्या विषयावरील लेख हा महत्त्वाचा ठरतो. शब्दसंख्या मर्यादित असावी. जास्त पाहलाळिक लेख नसावा. मोजक्या परंतु ओघवत्या शब्दाचा वापर करून उत्तम शैलीत लेखन असावे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक भान लक्षात ठेवून भाषेचा वापर करावा. शुद्ध लेखनाकडे गांभीर्याने पाहावे. आपली भाषा आणि वाक्यरचना, शब्दांचा वापर हा मोठ्या संख्येने वाचकापर्यंत पोहोचत असतो याचे भान ठेवून लेखकाने लेखन करणे गरजेचे आहे. कोणत्याही गटतटावर भाष्य करणे टाळावे. दोषारोप टाळावे. आपली मते कितीही कठोर असली तरी अभ्यासपूर्ण त्याची संयत मांडणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मनातील विचार कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला सहज पटतील, समजतील
रुचतील या पद्धतीने लेख लिहिणं हे गरजेचं आहे. त्यासाठी संयमी भाषेचा वापर हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आता लेख लिहित असताना निश्चित केलेल्या विषयाचे आपल्याला आकलन असणे गरजेचं असते. त्यासाठी त्या विषयासंदर्भात अधिकचे सखोल वाचन करावे, टिपणं काढावी, त्या संदर्भात मनन, चिंतन, वाचन व्हावे आणि मगच लेखनाला सुरुवात करावी. लेख लिहिताना लेखाच्या शेवटी अथवा विवेचनाच्या अंतर्गत संदर्भ दिले तर लेख अभ्यासपूर्ण असल्याचे सूचित होते. त्यामुळे पुरेसे संदर्भ लेखातील विषयाच्या संदर्भात देणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. आता लेख लिहिताना आपण काय काळजी करावी, तर एखाद्या विषयाच्या संदर्भात लेख लिहित असताना त्या विषयाची पूर्वपीठिका जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आज या विषयाच्या संदर्भातील प्रस्तुतता ही सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आजच्या काळाशी संबंधित जर तो विषय नसेल तर त्या विषयासंदर्भात मांडणी करून काहीच उपयोग नाही. परंतु जर विषय ताजा आणि कालसंबंधित असेल तर त्या समकालीन विषयाची मांडणी भूतकाळ आणि भविष्यकाळ नजरेसमोर ठेवून करणं आवश्यक असते. वृत्तपत्रीय लेख लिहित असताना त्यातील विशिष्ट प्रकारचा लेख लिहिता येतो. अनेकविध मुद्दे त्यासाठी खुले असतात. साचेबंद आणि ठाशीव असा विषय नसतो. विषयाचे बंधन नसते, परंतु त्या लेखाचे स्वरूप मात्र विशिष्ट असते. त्यात माहितीपर लेख, विशिष्ट विषयाची मांडणी करणारे विषयात्मक लेख, एखाद्या मनोरंजन प्रधान संबंधी करमणूक प्रधान लेख, एखाद्या व्यक्तीच्या जीवनचरित्रासंबंधी व्यक्तिचित्रणात्मक लेख हे त्याचे सर्वसाधारण स्वरूप असते. कधीकधी समाजातील कोणी मान्यवर व्यक्तीचे निधन झाल्यास अथवा त्याला एखादा मानाचा पुरस्कार मिळाल्यास त्या व्यक्तीच्या कार्यासंबंधी, त्याच्या कर्तृत्वासंबंधी लेख लिहिले जातात. गुणगौरवपर लेख अथवा श्रद्धांजलीपर लेख त्यांना म्हणता येईल. एखाद्या विषयासंबंधीची मांडणी करत असताना विनोदी पद्धतीने जर ती मांडणी होत असेल तर विनोदी लेख असंही त्याला म्हणता येईल. आता वृत्तपत्रात लेख लिहिणे हे जाणीवपूर्वक करावयाचे एक महत्त्वाचे काम असते. कारण विविध संपादक जसे अभ्यासातून अग्रलेख किंवा संपादकीय लिहितात, त्याचप्रमाणे एखाद्या विषयावरील वृत्तलेख लिहिणे महत्त्वाचे असते. ज्या विषयावर तो वृत्तलेख लिहावयाचा आहे त्या विषयाच्या संबंधी बातम्या, अधिक माहिती, अधिक संदर्भ लक्षात घेऊनच तो विषय लिहावयाचा असतो. इंटरनेटवर जरी या विषयाच्या संबंधी माहिती उपलब्ध असली तरी त्या माहितीची खातरजमा केल्याशिवाय ती माहिती स्वीकारू नये. त्या माहितीचा फक्त आपल्या आकलनासाठी उपयोग करता येतो. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी तो लेख लिहित असताना केलेली चर्चा फलदायी ठरते. त्यामुळे विशिष्ट विषय गाठीशी ठेवून त्या विषयावर मांडणी करणे शक्य होते. संपूर्ण तयारीसह अशा प्रकारचे लेख लिहिणे हे महत्त्वाचे असते. वृत्तपत्रीय लेखातून व्यक्त झालेल्या मतांशी वाचक सहमत असतीलच किंवा नसतीलच, परंतु वाचकांपर्यंत तो जाणे, त्यांनी त्याचे वाचन करणे, त्यासंबंधी मनन चिंतन करणे, आपली प्रतिक्रिया संपादकांना अथवा लेखकाला कळवणे महत्त्वाचे असते. एखाद्या लेखावर झालेली चर्चा नंतर त्या वृत्तपत्रात प्रसिद्धही होत असते. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखांच्या संदर्भात जर काहींची मतांतरे असतील तर असे वाचक प्रत्यक्ष लेखकाला फोन अथवा पत्राद्वारे संपर्क करून आपली प्रतिक्रिया कळवू शकतात अथवा संपादकांना पत्राच्या माध्यमातून उत्तर देऊ शकतात. एखाद्या विषयावर आलेली प्रतिक्रिया प्रकाशनयोग्य असेल तर संपादक त्या विशिष्ट वृत्तलेखावरील प्रतिक्रियांचे प्रकाशन वृत्तपत्रात करू शकतो. कारण त्या लेखांमुळे वाचकांच्या विचारांना चालना मिळालेली असते, विचार मंथन झालेले असते. इतरांचे काय म्हणणे या विषयासंदर्भात आहे ते संपादकांना वाचकांपर्यंत पोहोचवायचे असते. त्यामुळे दोन्ही बाजूचा विचार वृत्तलेखाच्या संदर्भात संपादकांना करावा लागतो. बऱ्याच वृत्तपत्रामध्ये वाचकांचा पत्रव्यवहार अथवा मतमतांतरे या सदराच्या अंतर्गत वृत्तपत्रातील लेख अथवा बातम्यावर आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या जातात, प्रसिद्ध केल्या जातात. त्या विषयाच्या संदर्भातील युक्तिवाद प्रसिद्ध केला जातो. आपली भूमिका काय आहे हे त्या लेखकाला आणि वाचकांना अवगत करून दिले पाहिजे. आणि एकूणच या सर्व प्रक्रियेतून लेखक, वाचक आणि समाजाचे प्रबोधन हे तर होतेच, परंतु समकालीन गंभीर विषयाच्या संदर्भात चिंतन घडवून आणले जाते. आता वृत्तपत्रासाठी वेगवेगळे विषय कसे असतात, तर साहित्य, कला, प्रासंगिक लेखन, राजकारण, राजकीय लेखन, सामाजिक विषयावरील लेखन, कपड्यांच्या नव्या फॅशन्स, विविध व्यावसायिक,
शेती, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, शेअर मार्केट, स्वयंचलित दुचाकी, मोटार गाड्यांची उत्पादने, व्यवस्थापन, कौटुंबिक ताणतणाव, रोजगारविषयक संधी, 10वी-12वी नंतर काय, करिअरच्या नव्या वाटा, उच्च शिक्षणातील बदल, नवे कायदे, महिलांचे प्रश्न, महिलांचे आरोग्य, महिला आणि राजकारण, विविध वृद्धांचे प्रश्न, नव्या पुस्तकांचा परिचय, पुरस्कारप्राप्त साहित्य, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, शेती, अर्थकारण, वाणिज्य, क्रीडा, बांधकाम व्यवसाय इत्यादी विषयावर वृत्तपत्रात आपल्याला लेखन करता येते. आणि अशा प्रकारे जर लेखन केलं तर आपल्याला सहजासहजी या ठिकाणी वृत्तपत्रात लेख लिहिणं हे सहज शक्य आहे. जर आपण दैनिक सकाळची दर रविवारी येणारी सप्तरंग पुरवणी वाचत असाल, दैनिक लोकसत्ताची लोकरंग पुरवणी वाचत असाल, महाराष्ट्र टाईम्सची महाराष्ट्र टाईम्सची संवाद पुरवणी वाचत असाल, पुढारीची बहार पुरवणी वाचत असाल किंवा लोकमतची अक्षरगंध पुरवणी वाचत असाल तर या दर रविवारी वेगवेगळ्या पुरवण्या वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या प्रसिद्ध होत असतात. या पुरवण्यांमधून अनेक वैचारिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडाविषयक अशा सर्व प्रकारचे विविध लेख हे विचारवंतांनी लिहिलेले, मीमांसकांनी लिहिलेले हे लेख आपल्याला वाचावयास मिळतात. म्हणून अवश्य दर रविवारी किमान 2 किंवा 3 तरी लेख आपण वाचले पाहिजेत. शिवाय दर किंवा दैनिक वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा रोज नवनव्या विषयावर लेख लिहिले जातात. हे लेखसुद्धा आपण दररोज या वृत्तपत्रात वाचले पाहिजेत. संपादकीय पान जे वृत्तपत्राचं असतं, लेख अग्रलेख असतात ते निश्चितपणानं वाचले पाहिजेत. जर असे लेख जर आपण वाचले तर आपल्या ज्ञानात पण भर पडेल, आपल्या अभ्यासात पण भर पडेल आणि आपल्यालासुद्धा हे लेख लिहिण्याची एक कला अवगत करता येईल. आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी वृत्तपत्रात एक लेख लिहावायचा आहे असा प्रश्न जो काही आपल्या परीक्षेला पडेल, वृत्तपत्रासाठी एका कुठल्याही विषयावर लेख लिहा, तर आपल्याला लेख लिहिताना या वरील माहितीप्रमाणे हा लेख लिहिता आला पाहिजे. एवढं बोलून आपण हे प्रकरण थोडंसं संपूया. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नभोवाणीसाठी भाषण या दुसऱ्या प्रकरणाकडे वळू. ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.